1 मे पासून रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक परवानाधारकांना मराठी बोलता किंवा मराठी लिहिता येत नाही त्यांचे थेट परवाने जे आहे ते रद्द करण्यात येणार आणि त्यांच्यावरती कारवाई देखील जी आहे ती आता थेट परिवहन खात्याकडून करण्यात येणार आहे। विशेष म्हणजे मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील जे आहे ते असे संपूर्ण माहिती जी आहे ती माध्यमांशी बोलताना दिलेली आहे आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी अधिकचे संपूर्ण टॅक्सी चालक देखील आहेत त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत। सर, सर्वप्रथम तर काय सांगाल, जो मंत्री प्रताप सरनाईक यांनी जो आहे ते मराठी अनिवार्य केलेली आहे, मराठी जोपर्यंत बोलता येत नाही तोपर्यंत तुम्ही चालू शकत नाही असं देखील म्हणणं आहे। आता काय महाराष्ट्रात राहायचं आहे किंवा आपल्याला टॅक्सीचा व्यवसाय करायचा आहे, रिक्षाचा व्यवसाय करायचा आहे तर मराठी येणं खूप गरजेचंच आहे ना। इतर राज्यामध्ये बघता त्यांची पण सक्ती असते, तसे आपल्या इकडे पण सक्ती केलेली आहे, चांगली गोष्ट आहे। पण विशेषतः पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने जे आहे ते मुंबईत जे आहे ते भारत म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरचे किंवा परप्रांतीय जे आहे ते मोठ्या संख्येने आपल्याला टॅक्सी चालवताना पाहायला मिळतात। याकडे कसं बघता तुम्ही, कारण अनेक जे टॅक्सी देखील कमी होणार आहे जर प्रत्येकावरती कारवाई होत गेली तर? ह्यातमध्ये महाराष्ट्रातले लोक, मराठी लोक म्हणजे कमीच आहेत ह्या टॅक्सी रिक्षामध्ये। म्हणजे याच्या अगोदर कमीत कमी 70% लोक तरी बाहेरचे असतील यातमध्ये, 70% लोक तरी बाहेरचे असतील। तर आता यातमध्ये कमीत कमी उतरावं लोकांनी यातमध्ये व्यवसायात। अगदी काय सांगाल, क्या कहना चाहोगे? अगर मराठी बोलना आता है, लिखना आता है, तभी आपको आता है मराठी बोलना लिखना? नहीं, मराठी नहीं आता। अच्छा, कितने साल से मुंबई में हो आप? करीबन 18 साल से 18 साल से। आप क्या करते हो 18 साल से मुंबई में? टैक्सी चलाता हूँ। टैक्सी चलाते हो, तो क्या कहोगे? अभी देखा जाए तो जो परिवहन मतलब आरटीओ की तरफ से और परिवहन मंत्री जो प्रताप सरनाईक है उन्होंने ऐसा कहा है कि अगर मराठी बोल सकते हो, मराठी लिख सकते हो तभी तुमको महाराष्ट्र में या मुंबई में टैक्सी चला पाओगे। सीधा नहीं, अगर नहीं आता है तो आपका जो परवाना है, जो बैच है वो कैंसिल किया जाएगा। कैसे देखते हो इस चीज़ को? अब इसके लिए हम क्या कर सकते हैं बताइए। बट आप क्या कर सकते हो, बट आप मराठी सीखोगे? अगर सीखते सीखते तो बुढ़े हो जाएंगे। सीखते सीखते बुढ़े हो जाएंगे और क्या, गाड़ी कैंसिल हो जाएगी, लाइसेंस रद्द हो जाएगा। पर अभी आपने कहा कि सीखते सीखते बुढ़े हो जाओगे, पर आप 18 साल से मुंबई में हो तो सीख जाना चाहिए था अब तक आपने। तो संगत होना चाहिए ना, संगत किया ही नहीं। तो अभी क्या कहोगे, जो अभी जो नियम लागू होने वाला है, मराठी आना चाहिए, मराठी लिखना चाहिए, मराठी बोलना चाहिए, कैसे देखते हो इस चीज़ पे? सीखोगे या क्या, कैसे कर सकते हो? क्या उपाय क्या करोगे? अब उपाय क्या, कैंसिल करके चले जाएंगे और क्या भाई, टैक्सी कैंसिल करके चले जाएंगे और कोई बिजनेस देखेंगे, दुसरा बिझनेस देखेंगे। नक्कीच आपण पाहू शकतो दुसरा बिझनेस किंवा दुसऱ्या गोष्टी पाहू शकतो असं देखील जे आहे ते थेट टॅक्सी चालकांचं म्हणणं आहे। आणखीन काही देखील आपल्यासोबत टॅक्सी चालक आहेत। सर, काय सांगाल, परिवहन खात्याकडून जे आहे ते थेट परवाना म्हणजे मराठी बोलता किंवा मराठी लिहिता येत नसेल तर परवाने जे आहे ते रद्द करण्यात यावे असे देखील 1 मे पासून कारवाईला देखील सुरुवात होणार आहे। मराठी तर आलीच पाहिजे आणि मुंबई महाराष्ट्रामध्ये जो व्यवहार चालतो तो मराठीतूनच आहे आणि इथे जर मराठी नाही आली तर राज्याला महत्त्व काय राहणार? तो मराठी आवश्यकता आहे। म्हणजे तुम्ही ह्या निर्णयाचं स्वागत करतात? स्वागत करतो, मराठीबद्दल स्वागत करतो। अगदी, पण पाहायला गेलं तर अनेक जे बॅचेस असतात की काही जणांचे जो बॅच असतो किंवा एक परवाना असतो तो परवाना देखील दुसऱ्यांच्या नावावर असतो आणि चालवतात दुसरे, अशा देखील ज्या आहेत त्या अनेक गोष्टी समोर येतात। पण कशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते करतात आणि अनेक महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक देखील टॅक्सी चालवताना आपल्याला अनेकदा पाहायला मिळतात। याच्यामध्ये प्रशासनाचं दुर्लक्ष आहे। परमिट एकाच्या नावावर आहे, चालवणारा हा वेगळा आहे। आत्तापर्यंत कोणी याचा विचार नाही केला। एका माणसाला एकच परमिट दिलं जातं ना, 2 परमिट नाही दिलं जात। मग एका माणसाला एकच परमिट आहे, एकाकडे 10 टॅक्स्या कशा आहेत तो कोण बघत नाही। चाललंय असं चालत राहणार आहे, दुर्लक्ष असलं कसं चालत राहणार? अगदी तुम्ही एक मोठा विषय देखील आणि एक महत्त्वाचा मुद्दा देखील मांडला की एकाच्या नावावरती 2-2 बॅच असतात। पण आता ह्या संपूर्ण दरम्यान सॉरी माफ करा, एका बॅचवरती एका परमिटवरती 2 व्यक्ती जे आहेत ते टॅक्सी चालवतात किंवा करतात। पण विशेष म्हणजे आता हे संपूर्ण मोहीम किंवा जी 1 मे पासून सुरू होणार आहे त्या दरम्यान देखील परमिट तपासलं जाणार आहे। परमिट तपासलंच पाहिजे, ओरिजिनल मालक कोण आहे याची पडताळणी झालीच पाहिजे आणि ओरिजिनल मालक जो आहे तो 1 परमिट
वन ड्रायव्हर स्वतः परमिट सेल्फ, त्याला आपण सेल्फ म्हणतो, स्वतः ड्रायव्हर आहे, स्वतःला त्याला परमिट दिलेलं आहे. तसं नाही आहे. टॅक्सीवरती एका माणसाकडे 10 टॅक्सी आहेत, मग तो दुसऱ्याचं परमिट तो ॲग्रीमेंटने घेतो, ते चालवतो आहे. याच्याकडं दुर्लक्ष आहे प्रशासनाचं. प्रशासनाने याच्यावरती लक्ष घालून बारकाईने विचार केला पाहिजे. नक्कीच आपण पाहू शकतो प्रशासनाने ह्या संपूर्ण गोष्टींवरती विचार करून जे आहे ते पाहिलं पाहिजे असं देखील म्हणणं आहे. आणखीन काही टॅक्सी ड्रायव्हर आहेत, त्यांच्याशी ते संवाद साधणार आहोत. क्या कहोगे? सबसे पहली बात तो आपको मराठी बोलना आता है क्या? नहीं बॉस, मुझे तो नहीं आता. हाँ. और प्लस तो मैं मोमिडन हूँ. हिंदी भाषा अपनी. हाँ. हाँ, मराठी थोड़ा थोड़ा जो बोल लिए क्योंकि अपने दोस्त लोग हैं जो थोड़े बहुत उनके साथ बैठे तो थोड़ी बहुत कर लिए, लेकिन मराठी भाषा पूरी नहीं आती है. पण आता जैसा देखा जाए तो 1 मई से जिसको मराठी बोलना लिखना आता है उसे ही परवाना मिल सकता है, टैक्सी चला सकते हैं, ऐसा नियम जो है आने वाला है. ये नियम को कैसे देखते हो? बाकी सबका क्या होगा? जो हिंदुस्तानी है, जो यहाँ के रहवासी है, जिनके दादा परदादा सब चीज़ यहीं से है, उनका क्या होगा खाने पीने का? उनका कैसे चलेगा? जब ये बंद हो जाएगा, ऑटो बंद हो जाएगा उनका चलाना, कहीं नौकरी नहीं. आज तक आप देख रहे हो कि कहीं नौकरी के लिए भी जाओ तो नौकरी नहीं है, सब दर बदर भटक रहे, अच्छे पढ़े लिखे भी. तो उनका क्या? उनको कैसे क्या होएगा? उनकी रोजी रोटी कैसे चलेगी? उनका घर कैसे चलेगा? वो बताओ. तो आदमी खुशी छोड़ देगा कि हाँ यहाँ से पूरा हो रहा तो भाई ये छोड़ दो. कहीं एक जगह से पूरा करे सरकार. आई एम रेडी. कितने बजे से लेके कितने बजे तक आप टैक्सी चलाते हो? कैसे रहता है? अभी जैसे आपने पूरा बताया. अपन सुबह 9:30 बजे गाड़ी निकलती है और भाड़े के लिए दर बदर भटकती है पब्लिक. यहाँ मिला, वहाँ मिला, नहीं मिला, आधा पौना घंटा एक जगह खड़ी, 1 घंटा 1.5 घंटा नहीं मिला, एम्प्टी मार के आगे. मुश्किल से मुश्किल अगर आदमी अगर टैक्सी हालत में आज की तारीख में अगर कमा रहा है, पूरा 9 से 9 काम कर रहा है, तो मुश्किल से 1000 रुपया बना पा रहा है. अब 1000 रुपये से बताओ, जो मालिक है, जो गाड़ी का मालिक है, जो धनी होता है, उसका 350 रुपया बचत देना है. CNG भराना है, 500 रुपये की गैस जाती है, कितना हो गया? 850 रुपया पहले बाहर के लिए निकालो, फिर उसके बाद 400-500 बचा तो वो अपने घर लेके जाता है. अब वो बचना तो चाहिए आदमी के पास काम धंधे में. यहाँ पैसे ही नहीं है, आदमी खुद परेशान है, और उसके प्लस इसमें ये परेशान है कि ये सरकार ने जो ये परेशान करी है. बट अगर देखा जाए तो 1 मई से इस नियम को हाँ, लागू नियम तो हो लागू- चुका है, लागू हो गया तो कार्रवाई होगी, फिर उसके बाद कैसे रहेगा? क्या हाँ, तो मतलब जब क्या समस्या? अपना जो कार्रवाई है वो ठीक है ना, करेंगे. मैं तो बोलता हूँ पेपर के बेस पे जो कर रहे थे वैसे करे ना. आदमी पेपर देखे, आदमी का पूरा सर्टिफिकेट देखे, पैदाइश देखे, इनके अभी इलेक्शन का भी चल रहा है, देखे ना. वैसे तुम पूरा देख के फिर सर्टिफाई हो कि उनके बाद इनको क्या चलाने देना है कि नहीं देना है, वैसा होता है ना. अभी ये डायरेक्टली है वो तो ठीक है, जैसे बांग्लादेशी बोल रहे थे उस हिसाब से ये करा जा रहा है. ठीक है, ना नहीं है, लेकिन जो है उनको करो, और जो नहीं है तो उनको तो कम से कम रोजी रोटी चलने दो. ठीक है ना, ये सब मामला. नक्कीच आपण पाहू शकतो असे वेगवेगळे जे आहेत ते समस्या टॅक्सी ड्रायव्हर यांनी जे आहे ते सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळाला. अनेकदा पाहायला गेलं तर अनेक जे परवानाधारक असतील, बॅचधारक असतील, यांना देखील वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावं लागतं. आणखीन काही टॅक्सी चालक आहेत, त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत. सर्वप्रथम तर काय सांगाल, अनेक आता 1 मे पासून ज्यांना मराठी बोलता येते, लिहिता येते, त्यांनाच टॅक्सी चालवता येणार आहे. कसं पाहता ह्या गोष्टीकडे? सही बात है ये भी. इधर का भी नहीं, हमको इतना नहीं आता. इधर का लोग भी चाहिए ना, उनको भी कुछ व्यवस्था चाहिए काम करने का, तो वो भी एक सही हिसाब ही है. तो इन लोग उनको वो भी नहीं देंगे तो कहाँ जाएंगे? जो मराठी लोग हैं उनको भी तो काम धंधे के लिए जो व्यवस्था होना चाहिए, वो भी सही बात है. पण पाहायला गेलं तर महाराष्ट्रात जे आहे ते टॅक्सी ड्रायव्हर हे अनेकदा परप्रांतीय किंवा एका बाहेरच्या राज्यातली असतात, महाराष्ट्रातली नसतात. ह्याकडे कसं पाहता? आइडिया नहीं. नेक्स्ट दूसरे राज्य में से रहते उनको कैसे देखते? उनको तो दूसरा कोई भी काम करके ले लेगा. अभी उनके पास अगर एड्रेस प्रूफ वगैरह भी नहीं है तो उनके ऊपर कैसा मिलेगा परमिट? नक्कीच पाहू शकतो. महाराष्ट्रात राहत असाल तर मराठी माणसांना संधी दिली पाहिजे असं देखील काही जे टॅक्सी ड्रायव्हर होते यांचं देखील म्हणणं आहे. आणखीन काही टॅक्सी ड्रायव्हर आहेत, आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. थेट क्या बताओगे, 1 मई से महाराष्ट्र में अगर मुंबई में मराठी बोल सकते हो तो ही टैक्सी चला सकते हो, इसके ऊपर क्या कहोगे?
नियम लागू होने वाला ये। बोलिए बोलिए। क्या बोलेंगे साहब, तो नियम लागू होने वाला है, अगर मराठी बोल सकते हो तो ही टैक्सी चला सकते हो, उसके ऊपर आप क्या कहना चाहोगे? छपने को नहीं समझ में आ रहा, थोड़ा बहुत मराठी जान तो पूरा बचपन इधर ही गुजर गया मेरा। हाँ। बट मराठी नहीं आता है तो आपका लाइसेंस कैंसिल हो सकता है कि या तो आपका पर टैक्सी नहीं चला पाओगे आप। नक्कीच निशब्द होताना आपल्याला जे आहे ते टॅक्सी ड्रायव्हर होताना पाहायला मिळतं। आणखीन काही टॅक्सी चालक आहेत थेट आपण पाहायला गेलं तर अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना पाहायला मिळतात। आम्हाला टॅक्सी अनेक वर्षापासून मुंबईत राहतो, आमचा जन्म देखील मुंबईत झाला, पण आम्हाला मराठी बोलता येत नाही असं देखील जे आहे ते काही टॅक्सी ड्रायव्हर यांचं म्हणणं आहे। आणखीन काही टॅक्सी ड्रायव्हर आहेत, थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। काय सांगाल, क्या कहोगे, मराठी बोलना आता है, लिखना आता है तभी टैक्सी चला पाओगे? ये कोई ज़रूरी नहीं है कि मराठी बोला जाए। अब मराठी बोलेंगे तो ही गाड़ी चलाएंगे क्या? अब कोई अपनी माँ के पेट से ना मराठी सीख के आता है, जो जैसा पैदा होता है वैसा बोलता है। जरूरी नहीं कि इंसान मराठी बोलेगा तो ही गाड़ी चलाएगा। ये सब राजनीतिक खेल है, ये सब कोई मतलब नहीं है बोल के। कितने साल से मुंबई में हो तुम? मेरी पैदाइशी मुंबई की है, पैदा यही हुआ, यही जन्म लिया। अगर मराठी बोलना नहीं आता, लिखना नहीं आता, अगर नहीं होता तो कार्रवाई होगी, तो ये इसके ऊपर कैसे देख सकते हो? क्योंकि जो बोल नहीं पाता उनके ऊपर तो कार्रवाई होने वाली है। ये सब गलत है, ये सब गलत है, ऐसा नहीं होना चाहिए। अगर ऐसा हुआ तो फिर टैक्सी वाले कहाँ जाएंगे? आणखीन काही टॅक्सी ड्रायव्हर आहेत, ते देखील RTO येथे जे आहे ते परवाना रिन्यू करण्यासाठी आलेले आहेत। क्या कहोगे, अगर मराठी बोलना आता है तो टैक्सी चला पाओगे? मराठी बोलना आता नहीं है मगर समझते सब है, पूरी भाषा समझते हैं। अगर नहीं आता है मगर समझते, आप क्या बोलते मराठी सब जानते। 40 साल से टैक्सी चला रहे हैं, 40 साल से चला। 40 साल। पर क्या अगर 1 मई से कार्रवाई होने वाली है RTO की तरफ से, हर जगह पर जो है तो चेकिंग की जाने वाली है, अगर मराठी लिख सकते हो, बोल सकते हो? करेंगे, कोशिश करेंगे। अगर ऐसा है तो करेंगे। बुढ़ापे में क्या कोशिश करेंगे? बचपना तो गया सब यहाँ, ये बुढ़ापे में अभी क्या कोशिश करेंगे आप बताओ ना। आदमी जब बुढ़ा हो गया तो क्या, बच्चा अगर बुढ़ा हो जाता है उसको तकलीफ होती है, उसको कोई मतलब ही नहीं है। आदमी बच्चा जवान होता है तो चलो आदमी कोशिश करता है, इसको लिखाओ पढ़ाओ सब सिखाओ। अभी हम बुढ़ापे में क्या सीखेंगे आप बताओ? हमको कोई भर्ती करेगा स्कूल में? हमको आज 40 साल से टैक्सी चला के हमने बम्बई की इसमें सर्विस करी है, और आज भी दाल रोटी खा रहे हैं। पहले भी खाते थे, कुछ किया नहीं आज तक, यही दाल रोटी खा रहे, बस आगे एक झोपड़े में रह रहे और आज तक कुछ नहीं किया बस। अभी आपने कहा कि मैं स्कूल में जाऊंगा क्या, बट आप ट्यूशन लगा सकते हो, तो ट्यूशन लगाओगे अगर कार्रवाई होगी तो? हाँ, कोशिश कार्रवाई भी लगाएंगे। अगर कार्रवाई होगी तो हम ट्यूशन में ध्यान दे करेंगे, सीखेंगे। अगर हमको सिखाने वाला रहेगा सीखेंगे, ऐसा कुछ नहीं है। नक्कीच आपण पाहू शकतो जे टॅक्सी चालक आहेत यांची देखील तयारी करताना आपल्याला पाहायला मिळते। अगदी जर अशा प्रकारे कारवाई होत असेल तर आम्ही मराठी शिकण्यासाठी थेट क्लासेस किंवा एक्स्ट्राचे ट्यूशन देखील लावू, अशा देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया होताना पाहायला मिळतात। आणि विशेष म्हणजे अगदी आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये या ठिकाणी टॅक्सीचं पासिंग म्हणजे परवाना जो आहे तो रिन्यू करण्यासाठी जे आहे ते परवाना पुन्हा वाढवण्यासाठी ह्या ठिकाणी जे आहे ते मोठ्या संख्येने टॅक्सी चालक आपली टॅक्सी वाहन घेऊन जे आहे ते ह्या ठिकाणी येत असतात। पण आता हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे की या ठिकाणी जेव्हा पासिंग होते तेव्हा देखील जे आहे ती टॅक्सी चालकांकडून परवान्याची किंवा मराठी बोलता येते का किंवा मराठी लिहिता येते का याची देखील विचारणा केली जाते का, हे देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह श्रीकृष्ण आवटी, न्यूज 18 मराठी, ताडदेव।